तुपकर आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. प्रेरणाताई, हो. बाजारामध्ये खूप हिरव्या कैऱ्या आल्या आहेत. हो, आज आपण खूपच भरपूर आले. आणल्या आहेत घरी. हो, आणले. आता तुम्हाला काय बनवता येईल नवीन असं? काय बनवू? कढी बनवता येते, नंतर कैरीचं सार बनवता अरे वा. येतं. तर आज मी रस्सम बनवते. अरे रस्सम वा. बनवण्याचा प्रयत्न नाही, करते. तुम्ही छानच कैरीचा बनवता. रस्सम छानच बघूया. बनवता. तर किचन मध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय ते पाहूया. ठीक करा. कैरीचा रस्सम करण्यासाठी हे बघा, कैऱ्या वाफवून घेतल्यात. कारण मला त्यांनी सकाळी असं सांगितलं होतं की कैरीचं रस्सम करूया, म्हणून जरा आज थोडीशी आयडिया आली. म्हणून त्याच्यासाठी बघा, कैरी ही वाफवून घेतलेली आहे. त्याच्यासाठी धणे, मेथी, चण्याची डाळ आणि जिरं, मिरी हा सगळा रस्सम मसाला तयार करायचा. आणि नंतर हे आलं, मिरची आणि लसूण हे वाटण आणि हे सगळं, आणि त्याला लागणारी बेडगी मिरची, हळद, राई, नंतर हिंग आणि कढीपत्ता, मीठ, पाणी आणि तेल एवढं सगळं लागणार आहे. प्रथम आपण जिरं, मेथी आणि धणे हे भाजून घेऊया. हे बघा, याच्यावर भाजून घेते. भाजून याचा मसाला करायचा. हे बघा, हे सगळं छान खरपूस भाजायचं. तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालेल, पण मसाल्याचा वास हा खूप छान येतो. आत्ताच सुगंध सुटायला लागलाय. ह्यातच थोडा कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता त्याच्यात भाजायचा. सुगंध आला ना, जरा थंड होऊ दे, मग हे तुम्हाला वाटून दाखवते. सगळेच होतो, फक्त मसाला त्याचा चांगला झाला पाहिजे. हा बघा, सुगंध खूपच छान सुटलाय. हा रस्सम मसाला वाटून आणते. हे बघा, सगळं आहे. डाळ, मेथी, मिरी, राई, जिरं सगळं आहे. सगळं भाजलेलं आहे. आणि बेडकी सुकी मिरची, लाल तिखट पण घालू शकता. हळद नंतर घालणार आहे. तर हा बघा, वाटून आणला. हा काढ आणि एकदम बारीक नाही करायचा, जरा जाडसर वाटून आणायचा. आता ह्याच्यातच आलं, मिरची आणि कोथिंबीर हे आणि लसूण हे वाटून आणते. हे बघा, आणि मिरी हे वाटून आणते. हे बघा, हे पण वाटून आणलं. आता फोडणीला घालूया. तेल घेऊया. तेल ह्याला थोडंच लागतं, कारण आपण ही रस्सम प्यायला पण घेतो ना, म्हणून तेल अगदी थोडं घालायचं. तेल घालायचं. गरम झालं, हे गरम झालं की मोहरी घालायची. हिंग जरा जास्त घालायचा. कढीपत्ता, आवाज येतोय ना, मोहरी तडतडते. आणि ह्याच्यातच हा मसाला घालायचा. त्यात हळद घालायची. आणि आपण जी कैरी उकडून ठेवली होती तो गर घालायचा. अगदी त्याच्या बाठ्यासकट घातला तरी चालतो. हा कुकरमध्ये शिजवून घेतलाय मी. बघा, छान सुगंध सुटलाय. कैरी अख्खी झाली आहे बघा. आता ह्यातच थोड्या कैऱ्या टाकायच्या, म्हणजे पिताना खाताना आपल्याला कैऱ्या जरा तोंडाखाली आल्या की छान वाटतं, म्हणून कैऱ्याचे तुकडे टाकायचे. थोडं पाणी टाकते. पाणी जास्त लागतं याला. जरा उकळ येऊ दे, मग मसाला टाकायचा आपण.
चांगली उकळी आली आणि नाही आहे बघा घट्टसं होतंय. यातच आपण हा मसाला घालायचा. असं वाटते तुम्हाला खूप होईल पण खूप होणार नाही. तर हा मसाला टाकायचा सगळा आणि पाणी घालायचं, गूळ घालायचा. हे बघा चांगली उकळ आली. हे बघा जाड घट्ट झालं ना आणि सुगंध पण छान सुटलाय. तर वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि मीठ. की आपला रस्सम तयार. या खायला प्यायला. अरे वा प्रेरणाताई झाली वाटतं रस्सम तयार. झाला येतोय ना सुगंध. अरे काय वा, मस्त वा. दिसते आहे. खरंच कलर पण छान आलाय ना. आता मस्त भातामध्ये आमटे घालून खायचे. वाटते खूपच चटकदार असेल. या युट्यूब करणं तुम्ही पण या, खायला या, प्यायला या आणि गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर रस्सम जेवायला या. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घरी करायला विसरू नका. बाय.